रायगड जिल्ह्यातील महाड येथे मतदान प्रक्रियेदरम्यान घडलेल्या गंभीर घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली असून यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या घटनेला अत्यंत गंभीर ठरवत यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर असा गंभीर आरोप आहे आणि उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. दरम्यान या आरोपानंतर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सांगत त्यांनी कायद्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तपास यंत्रणा योग्य ती चौकशी करून सत्य लवकर समोर येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाडमधला कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललंय या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो. म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. संजय राऊताला काही माहिती नाही आहे. महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला. परंतु जे झालं ते झालं. काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले. आमचे लोक चालत येत होती. ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं. परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला, आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे. पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय. सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय. आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.